आतापर्यंत तुम्ही आदित्यचं मील रुटीन बऱ्याचदा पाहिलं. या व्हिडिओमध्ये मी 13.5 महिन्याचा आदित्य दिवसभरामध्ये काय काय करतो म्हणजे दिवसभराचं त्याचं रुटीन कसं असतं हे शेअर करणार आहे. या व्हिडिओबद्दल बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केल्या होत्या. सो फायनली मला जसं शक्य होईल तसं मी शूट केलेलं आहे, जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आदित्यचं जनरली उठण्याचं जे टायमिंग आहे हे 7 ते 7:30च्या दरम्यान आहे. मी उठली की तो जागा होतो, परंतु त्यानंतर जर परत त्याला अशी ऊब मिळाली की तो परत थोडा वेळ झोपी जातो. आज अद्वैतसुद्धा त्याला जवळ घेऊन झोपला होता आणि त्यानंतर एक 15-20 मिनिटं तो एक्स्ट्रा झोपला. उठल्याबरोबर त्याला ब्रेस्ट मिल्क लागतं आणि 10-15 मिनिटं ब्रेस्ट मिल्क घेऊन झालं की मग तो जागा होतो. आणि त्यानंतर आमची रोजची ही सवय आहे की उठल्याबरोबर देवाजवळ जाऊन जय बाप्पा करायची. ही सवय त्याला त्याच्या पप्पांनी लावलेली आहे आणि जर न चुकता तो रोज करत असतो. त्यानंतर मग अद्वैत आणि आदित्य दोघं जण खिडकीमध्ये बसून किंवा त्यांच्या रूममध्ये बऱ्यापैकी अशा खेळत असतात. अद्वैत आता बऱ्यापैकी मोठा आहे, त्यामुळे तो खूप छान पद्धतीने त्याला समजून घेतो, त्याच्यासोबत खेळत असतो, त्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवत असतो. हा चार्ट आता नुकतेच एक आठवडा झाला आणलेला आहे आणि यावरच्या प्रत्येक गोष्टी आदित्य सगळ्यांना विचारत असतो आणि दिवसभर त्याचं ते चालू असतं. इतरही खेळणे ते खेळत असतात. आता या दरम्यान मला थोडीशी जी काही क्लिनिंग आहे किंवा सकाळची आपली जी कामं आहेत, चहा ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी थोडा वेळ मिळतो. तोपर्यंत हे दोघं वरती बेडरूममध्ये खेळत असतात. आता माझं काम आवरून झालं की मग मी वरती येऊन यांना पाहते की यांचं काय चालू आहे आणि बऱ्यापैकी आता दोघेही सुद्धा व्यवस्थित जागे झालेले असतात. आणि त्यानंतर मग मी आदित्यला खाली घेऊन जाते. खाली आमचं लिव्हिंग रूम आणि किचन आहे, तिथे घेऊन जाते आणि तिथे सुद्धा त्यांचं खेळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी पडलेल्या आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी तिथेही ठेवलेल्या असतात. सो अद्वैत आता ब्रश करताना आदित्यला सुद्धा ब्रश करायचा असतो. हल्ली तर त्याला सगळ्या गोष्टी स्वतःच्या हाताने करायच्या असतात, त्यामुळे ज्या गोष्टींना 5 मिनिट लागणार आहे ना त्या गोष्टी त्याच्यासोबत करायचं म्हणजे 10 ते 15 मिनिटं घालवण्यासारखं आहे. फायनली दोघं जणही फ्रेश होतात, हातपाय तोंड वगैरे धुवून होतं आणि त्यानंतर मग मी अद्वैतला दूध आणि ड्रायफ्रूटचा लाडू देतो. तर त्यालाही हवा असतो. अद्वैत ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात आणि अजूनपर्यंत मी त्याला काऊ मिल्क प्यायला दिलेलं नाही, परंतु तो असं प्रिटेंड प्ले करत असतो. त्याच्याकडे हा एक दुधाचा कॅन आहे, तो कपामध्ये टाकून ते दूध पिल्यासारखं तो करतो आणि अशी छोटे छोटे बरेचशी खेळणी आम्ही त्याला आणलेली आहे. तुम्ही साईडला पाहू शकता, अंडी, कॉर्न, बरेचसे कॅन आहेत, फ्रूट्स आहेत आणि या सगळ्या गोष्टींसोबत त्याचं दिवसभर खेळणंही चालू असतं. हे दुधाचा कॅन आहे जो कपामध्ये टाकून तो दूध पिल्यासारखं करतो आहे. अद्वैत जसा करतो आहे तसंच सेम अद्वैत परत लाडू खायला लागला की त्यालाही लाडू हवा असतो आणि मीही त्याला आता सकाळी हा एक ड्रायफ्रूटचा लाडू देते. हा पूर्ण लाडू तो नाही खात, अर्धा कधी कधी पावसुद्धा लाडू खातो, परंतु अद्वैतसोबत त्याला हा खायचा असतो. आणि मला सुद्धा एक असतं की हा ब्रेस्ट मिल्क घेतल्यानंतर थोडंसं आणखी त्याच्या पोटामध्ये गेलं की परत एक अर्धा तास तो व्यवस्थित खेळतो. थोडीशी पोटामध्ये भर झाली की परत दोघंही थोडे रिलॅक्स होतात आणि खेळत असतात. आणि त्या दरम्यान जर ऊन पडलं असेल तर मी त्याला बाहेर ठेवते साधारणतः 15 मिनिटं किंवा कधी कधी जास्तही वेळ. जोपर्यंत माझा ब्रेकफास्ट बनत नाही तोपर्यंत हे दोघं बाहेर खेळत असतात. आदित्यला सुद्धा सकाळचं कोवळं ऊन लागतं आणि अद्वैतसुद्धा छान इथे त्याचं एक वॉर्मअप होतं, थोडीशी भूक लागायला मदत होते. आणि मग ब्रेकफास्ट झाला की साधारणतः 9:30च्या दरम्यान मी दोघांना पण ब्रेकफास्ट देते आणि माझासुद्धा त्याच दरम्यान ब्रेकफास्ट चालू असतो. आता आदित्यला ना कधीही या बुकसोबत खेळायचं असतं, घ्यायचं असतं, कधीही त्याच्याबरोबर त्याचं रीडिंग करायची कधीही त्याला हुक्की येते आणि मग त्यानुसार त्यांचं ते खेळणं करणं चालू असतं. अद्वैतला आता समर वेकेशन्स आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी तो घरामध्ये असतो आणि त्यामुळे मला सुद्धा थोडं रिलॅक्स मिळतं, कारण आदित्यसोबत खेळणं किंवा त्याच्या गोष्टी पाहणं यामध्ये मला त्याची बरीचशी हेल्प होते. ब्रेकफास्ट झाला की थोडं पोट भरलेलं असतं आणि त्यानंतर मग त्याला परत झोप येते. साधारणतः 10:30-11च्या दरम्यान तो झोपतो. कधी कधी थोडा लेटही करतो, परंतु हे जे त्याचं झोपणं आहे हे साधारणतः 1.5 ते 2 तासापर्यंत असतं. दिवसभरामध्ये ही एकच झोप त्याची मोठी असते की ज्या दरम्यान मला माझी जी यूट्यूबची कामं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत हे करायला थोडासा वेळ मिळतो. आता 2 तासानंतर जेव्हा तो जागा होतो, थोडा वेळ खेळला की मग लंच तयार झालेला असतो. आता तो कधी उठतो यानुसार त्याचा जो पहिला स्नॅक आहे तर ते डिपेंड असतं. जर तो लवकर उठला तर मग मी त्याला 11:30-12च्या दरम्यान त्याला स्नॅक देते आणि जर थोडासा वेळ झाला तर मग डायरेक्टली त्याला लंच मी देते. सो आज मी त्याला 1:30 वाजताच लंच दिला होता, कारण ऑलरेडी लंच बनलाही होता आणि जे काही स्नॅकमध्ये त्याला फ्रूट खायचं होतं तर ते मी सोबतच त्याला दिलं होतं. हल्ली आदित्य याला ना सगळ्या गोष्टी आता चमच्यानी सुद्धा स्वतः हाताने खायच्या असतात आणि म्हणूनच त्याची ही जी खिचडी किंवा भाताचे जे प्रकार आहेत हे मी खूप जास्त पातळ बनवत नाही. आज मी त्याला ही खूप सगळ्या ज्या आपल्या डाळी आहेत ती घालून भात बनवला होता. त्यावरती थोडंसं मेथकूट आणि तूपही टाकलेलं आहे आणि असा मेथकूट भात मी त्याला दिला होता, जो त्याने हाताने सुद्धा खाल्ला, मी सुद्धा त्याला देत होते आणि सोबत 3-4 स्ट्रॉबेरीही मी त्याला दिल्या होत्या. त्यानंतर मी त्याला पाणीही प्यायला दिलं होतं. आता इथे खूप जास्त तो पाणी
पाणी पित नाही, परंतु त्याला दिलेलं जे काही खाऊ होतं हा थोडा ड्राय होता आणि त्याला पाणी प्यायचं होतं आणि त्यानंतर मग त्याने एक 4-5 सिप इथे पाणी पिलं होतं. आता पाणी पिणं कमी आणि सांडणं जास्त होतं. जेव्हा जेव्हा मी त्याला सिप्परमध्ये पाणी देते ना तर त्यावेळी तो सांडत असतो. आता इथे मी त्याला सांगते की सांडू नको आणि तरी हसून त्याचं सांडायचं चालू आहे, अंगावरती ओतून घ्यायचं चालू आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण शर्ट तो प्रत्येक वेळी भिजवतो ज्यावेळी त्याला काही मूड नसतो किंवा आता जेव्हा पोट भरलेलं असतं तर त्यावेळी जास्त पाणी प्यायचं नसतं आणि मग असं पाणी सांडायला हवं असतं. मी जर सांडू नको म्हटलं की मग असं चिडत असतो. भिजलेला शर्ट पटकन बदलायचाही असतो. त्यानंतर मी त्याचा ड्रेस वगैरे चेंज केला, सगळं क्लिनिंग केलं आणि मग 3 वाजता आम्ही बाहेर पडलो. आता इथंपर्यंत आदित्याचे पप्पाही आलेले असतात. त्यांची मॉर्निंग शिफ्ट असली की त्यांना थोडा आराम करायलाही वेळ मिळेल म्हणून आम्ही बाहेर पडतो आणि रोज आम्ही एकदा तरी घरातून बाहेर पडतोच 2 तासासाठी. आता कधी आम्ही लायब्ररीमध्ये जातो, कधी पार्कमध्ये जातो, कधी शॉपिंगसाठी जातो, जसा वेळ मिळेल किंवा जसं वातावरण असेल तर त्यानुसार. आठवड्यातून ऑलमोस्ट 3-4 दिवस आम्ही लायब्ररीमध्ये येतो जिथे काही ॲक्टिव्हिटीज असतात, नवनवीन बुक्स पाहायला मिळतात, रीडिंग करायला मिळतात किंवा अद्वैतचा सुद्धा एक रीडिंग टाईम तिथे होतो. आदित्यला सुद्धा रीडिंग करायला आवडतं. इथे इतर मुलं आणि पॅरेंट्ससुद्धा आलेले असतात ज्यांना मी व्हिडिओमध्ये अर्थात घेतलेलं नाही आहे, परंतु या सगळ्या मुलांना पाहणं किंवा काही ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करणं किंवा बुक रीडिंग करणं या सगळ्या गोष्टी खूप जास्त आदित्य एन्जॉय करतो. जाताना ॲक्च्युली त्याला जायचं नसतं. नेहमी इथून बाहेर पडताना तो रडत असतो, त्याला नको असतं जायचं, पण तरीही 1-1.5 तास आम्ही इथे घालवतो आणि त्यानंतर आम्ही घरी जातो. आता जाण्यापूर्वी आम्ही मार्केटमध्ये सुद्धा जातो जिथे काही घरामधल्या संपलेल्या ज्या गोष्टी आहेत हे येता येता आम्ही घेऊन येत असतो. आता इथे जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा आदित्याला सुद्धा सगळ्या गोष्टी हातामध्ये घ्यायच्या असतात, नवनवीन लोक पाहायला मिळतात, बाहेरची थोडीशी फ्रेश हवा मिळते किंवा त्याला बाहेरचं जे एक्सपोजर आहे हे सुद्धा मिळतं. अद्वैतला सुद्धा आता सुट्टी आहे त्यामुळे तोही दिवसभर घरामध्ये बोर होतो आणि अशा वेळी हे बाहेरचे 1-1.5 तास 2 तास त्या दोघांसाठी सुद्धा थोडेसे रिफ्रेशिंग ठरतात. आल्यानंतर कडकडून भूक लागलेली असते आणि अशा वेळी दोघांचाही स्नॅक टाईम होतो आणि त्यानंतर परत दोघं मस्ती करण्यासाठी सुरू होतात. आता आदित्य या अद्वैतला 100% कॉपी करतो आहे, म्हणजे तो जसं करेल तसं आदित्याला सुद्धा करायचं असतं. तो जशा उड्या मारतो त्यानंतर पडतो तोही पडायला लागतो किंवा दोघं सुद्धा खूप जास्त एन्जॉय करतात. आता या दोघांचं खेळणं किंवा मस्ती आहे किंवा हे दोघांचं अंडरस्टँडिंग आहे, बॉन्ड आहे, हे पाहून मला नेहमी असं वाटतं की अद्वैत खूप जास्त समजूतदार आहे किंवा तो खूप छान समजून घेतो किंवा या दोघांचा जो एज गॅप आहे ना हा ॲक्च्युअली वर्थ आहे. आणि त्यानंतर 6च्या दरम्यान साधारणतः मी आदित्याला आंघोळ घालते, कारण यानंतर बाहेर कुठे जाणं नसतं किंवा खूप जास्त काही ॲक्टिव्हिटीज नसतात. शिवाय जेव्हा पार्कमधून किंवा लायब्ररीमधून बाहेर फिरून जेव्हा ते येतात तर त्यावेळी ड्रेस चेंज करणं किंवा थोडंसं स्वच्छताही मेंटेन राहते आणि म्हणून मी बाहेरून आल्यानंतरच त्याला आंघोळ घालते. आता हल्ली ना त्याचा ऑइल मसाज ऑलमोस्ट बंद झालेला आहे, तो करूच देत नाही, त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझरनीच मी त्याचा मसाज करत असते. आता आंघोळ झाली की त्याला भूक लागते आणि त्यावेळी तो नेहमी ब्रेस्ट मिल्कची डिमांड करतो. ती डिमांड येण्याच्या अगोदरच मी त्याला काहीतरी खायला देते. इथे मी त्याला बनाना खायला दिलेला आहे आणि त्यामुळे त्याचं पोटही भरलेलं राहतं आणि लगेचच तो एक नॅप घेतो जी खूप कमी असते, म्हणजे 30 ते 40 मिनिटाची साधारणतः ही नॅप असते आणि उठल्यानंतर तो मग त्याच्या पप्पांसोबत खेळणं, अद्वैतसोबत खेळणं या सगळ्या गोष्टी चालू असतात ज्या मी इथे शूट करू शकले नाही, कारण त्यावेळी माझं संध्याकाळचं जेवण बनवायचं चालू होतं. जेवण बनवून झालं की मग मी आदित्याला इथे जेवायला देते. तसं तर आम्ही नेहमी सोबतच जेवायला बसतो, परंतु आज अद्वैत आणि अद्वैतच्या पप्पांचं काहीतरी लर्निंग चालू होतं आणि त्यांचं बोलणंही चालू होतं, ज्यामुळे आदित्य थोडासा क्रँकी होत होता. सुरुवातीला तर आम्ही एकत्रच बसलो होतो, पण नंतर मी त्याला वरती घेऊन आले आणि खिडकीमध्ये बसवून मी त्याला ह्या डिनर देते आहे. शिवाय झोपेतून उठल्यामुळे सुद्धा तो थोडासा क्रँकी झाला होता. आता तुम्हाला बाहेर थोडा उजेड दिसत असेल, कारण हे UK आहे. UKमध्ये समरमध्ये साधारणतः 9:30 वाजेपर्यंत सुद्धा ब्राईट उजेड असतो. आता सगळी कामं झाल्यानंतर मग मी इथे दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारी इथे करते आहे आणि आदित्यसुद्धा मला हेल्प करतो आहे की माझी कामं वाढवतो आहे, हे तुम्ही पाहतच असाल. तर असं काही असतं आदित्यचं दिवसभराचं रुटीन. आता यानंतर माझं काम आवरून झालं की मग आम्ही डायरेक्टली झोपायला जातो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आदित्यने ब्रेस्ट मिल्क घेतलेलं नसतं आणि त्यामुळे त्याला बेडवरती आलं की परत ब्रेस्ट मिल्कची आठवण होते आणि या पद्धतीने तो थोडासा रडायला लागतो. मग ब्रेस्ट मिल्क दिलं की लगेच तो झोपी जातो. 9:30 नंतर मी कधी त्याला जागे राहू देत नाही, कारण सकाळी मग उठायला परत थोडासा लेट होतो. तर असं असतं आदित्यचं दिवसभराचं रुटीन. आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.